मोबाईल वर्सेस पुस्तके. आजकालच्या सर्व पालकांना पॅरेंट्सला भेडसावणारा असा प्रश्न, सगळ्या पालकांना पडणारा प्रश्न तो म्हणजे असा की आमच्या मुलांचा स्क्रीन टाइम कमी कसा करावा, पुस्तके वाचत नाही आम्ही काय करावं, असे भरपूर सारे प्रश्न आजकालच्या पालकांना आहेत. त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे की ज्यातून तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कुठले उपाय कुठल्या ट्रिक्स करायचे आहेत हे सगळं मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मधून स्वागत करते. ऍक्च्युली झालं असं की मागेच नाशिक मराठी स्नेह संमेलन झालं. ओके, आणि त्यात मी गेली होते आणि तिथे मला एक दोन पालक भेटले. तर तिथे त्या पालकांनी सांगितलं, अहो तुम्ही सगळं आम्हाला पुस्तकांचं नॉलेज देतायत पण आमची मुलं पुस्तके वाचणे म्हणजे हेच माहित नाही हो. आजपर्यंत त्यांनी कुठलाही अभ्यास सोडून अवांतर कुठलंच पुस्तक वाचलेलं नाही. आणि मीही एक गोष्ट त्या ठिकाणी नोटीस केली की जे वय वर्ष 25 किंवा 30 ह्या वरील जे काही लोक आले होते ते अतिशय उत्साहाने पुस्तके बघत होती, चाळत होती, पुस्तकं घेत होती. पण जे 30-25 वयाच्या खालील होते ते मुलं फक्त आले फोटो काढणं, टाइमपास करणं आणि जस्ट इकडे तिकडे बघितलं आणि निघून गेली. मग तिथे मला रिअलाइज झालं की अरे आजकालची जी पिढी आहे त्यांना पुस्तके माहीतच नाहीये. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मोबाईलवर काय होतंय ह्या ठिकाणी की स्क्रीन बदलते, कलर बदलताय, त्यामुळे मुलांना ती गोष्ट आवडते. आणि पुस्तकात काय होतंय की ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्या ठिकाणी ते लगेच बदलत नाहीये, म्हणून आपल्या मेंदूला ते आवडत नाहीये. पण मुळात खरं म्हणायचं, पुस्तकं वाचल्यामुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढते, विचारांची क्षमता वाढते. पण हे कसं सांगणार मुलांना, तर त्या सगळ्या टिप्स तुम्हाला मी आज ह्या ठिकाणी सांगणार आहे. चला तर मग बघूया. सोल्युशन्स लिहिले आहेत ते आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया. सगळ्यात पहिलं सोल्युशन म्हणजेच पॅरेंट्स रोल मॉडेल. म्हणजेच काय, आता मला मागेच एका पॅरेंट्सने विचारलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की अहो, किंवा बरेच पॅरेंट्स मला विचारतात, अहो आमची मुलं मोबाईलच बघता हो, पुस्तके वाचतच नाही. पण समजा तुम्हीच त्या ठिकाणी व्हॉट्सअप चॅटिंग करताय, स्क्रोलिंग करताय आणि तुम्ही म्हणताय आपल्या मुलांना की मुलांना अभ्यास करा, शक्य आहेत का? नाही. तुम्हाला माहिती का, मुलं आपलं ऐकत नाही पण आपली कॉपी करतात. येतंय लक्षात? म्हणजेच जर तुम्हाला सांगायचंय मुलांना की मुलांना वाचायला घ्या, तर आधी तुम्ही वाचन करा. एक व्हिडिओ बघितला होता खूप दिवसापूर्वी, पण मला खूप छान आवडला होता. त्या व्हिडिओत काय होतं, तो मुलगा असा छोटासा असतो आणि असं मोबाईल बघत असतो. मग शेवटी त्याची आई वडील काय करतात, त्याच्या बॅग मधनं पुस्तकं घेतात. आई काहीतरी पुस्तक घेते, पप्पा काहीतरी पुस्तक घेतात आणि काहीतरी अभ्यास करत बसतात, वाचत बसतात. मुलगा बघतो, आईकडे बघतो, त्यानंतर पप्पांकडे बघतो. थोडा वेळ होतो आणि त्यालाच त्याचं काय शाय फील होतं की आई पप्पा तर अभ्यास करताय आणि मी नेमकं काय हे बघतोय. मग तो असा मोबाईल ठेवून देतो आणि तो पण असा अभ्यास करायला घेतो. मुळात मध्ये एक छोटासा एक कॉमेडी व्हिडिओ होता, पण त्यातून शिकण्यासारखं छान होतं की ऍक्च्युली मुलं आपल्याला कॉपी करतात. म्हणून काय करा, मुलांना सांगण्याऐवजी जर तुम्ही मुलांना म्हणताय पुस्तक वाचा, तर तुम्ही एखादा अवांतर पुस्तक वाचा, न्यूजपेपर वाचा, मोबाईल थोडा वेळ साईडला ठेवा, टीव्हीला थोडा वेळ साईडला ठेवा, तर मुलं ह्या ठिकाणी वाचायला लागतील. हा पहिला उपाय झाला. दुसरा उपाय बघा, रीडिंग टाइम किंवा फॅमिली रीडिंग. हा, जसं मी नुकतं सांगितलं. काय करायचं, सगळ्यांनी मिळून एक टाइम ठरवायचा, जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर, की आपल्याला 9 ते 9:30 किंवा 9:30 ते 10 ह्या वेळेस सगळे टीव्ही असतील, मोबाईल असेल, सगळ्यांनी बंद करायचं, एका खोलीमध्ये जमायचं आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या एजचे काहीतरी पुस्तक वाचायचे. न्यूजपेपर असेल, कोणाचं काही देवाचं पुस्तक असेल, मुलांसाठी छोटे स्टोरी बुक्स असेल, हे वाचायचं. येते का लक्षात? असा मॉब आपण तयार केला पाहिजे. जसं की बऱ्याच ठिकाणी रीडिंग क्लब असतात की ज्या ठिकाणी काय होतं, समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, तुम्ही लायब्ररीत गेलात आणि त्या ठिकाणी मोबाईल चालवत बसले, तर होतं का रे असं? नाही.
आपण आजूबाजूला बघतो की अरे सगळे अभ्यास करताय आणि आपणच काय मोबाईल बघतोय, मग आपण पण मोबाईल बघायला लागतो का? तसं वातावरण त्या ठिकाणी तयार होतं. मग तसं वातावरण आपण घरात मुलांसाठी तयार करायचं. हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय, रिवॉर्ड स्ट्रॅटेजी. म्हणजे काय? आता एक दिवस काय झालं, मला मोस्ट ऑफली टीव्ही बघायला आवडत नाही, पण एक दिवस मी असंच टीव्ही बघत होती आणि तिथे एक मूव्ही लागला होता. मूव्हीचं नाव आता मला काही माहित नाही, पण त्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी एक हिरो असतो जो स्पोर्ट टीचर असतो आणि त्या कॉलेजच्या शेजारी एक छोटीशी वस्ती असते. तिथे बरेचसे मुलं असतात जे शाळेत वगैरे जात नाही आणि असंच ते भंगार विकणं किंवा वगैरे असे काहीतरी छोटे मोठे चोरी करणं वगैरे अशी काम करत असतात. पण त्यात तो काहीतरी स्किल बघतो त्या मुलांमध्ये. मग एक दिवस त्या मुलांकडे तो जातो आणि त्या मुलांना म्हणतो, मी तुम्हाला 500 रुपये देईन, हा फुटबॉल आहे, तुम्ही 2 तास या ठिकाणी फुटबॉल खेळायचं. ते म्हटलं ठीक आहे चालेल, खेळायचे पैसे भेटतायत, मग ते खेळतात. मग बाकी वस्तीतल्या मुलांना कळतं की अरे खेळायचे पैसे भेटतात, इथे कोणीतरी पैसे देते, दुसऱ्याशी अजून मुलं येतात. मग असं त्या ठिकाणी रोज तो 500 रुपये देतो आणि मुलांना 2-3 तास खेळायला लावतो. असंच 2 दिवस होता, 8 दिवस होता, 15 दिवस होता आणि तो काय करतो, 16व्या दिवशी त्या ठिकाणी जातच नाही. मुलं त्याच्या घरी येतात, सर तुमची खूप वाट बघितली म्हणे, पण तुम्ही आज आलेच नाही म्हणे. नाही म्हणे, काय झालं म्हणे, आता माझे पैसेच संपले म्हणे, तुम्हाला द्यायला पैसेच नाही म्हणे, म्हणून मी आता काही येणार नाही म्हणे. मग मुलं म्हणतात, सर आम्हाला तुमचे पैसे नको आहेत म्हणे, आम्हाला बॉल हवाय म्हणे. कारण काय होतं माहिती का, ॲडिक्शन, ॲडिक्टेड होतो. जसं आपण एखाद्या गेमला ॲडिक्टेड होतो आणि तो म्हणजे सुटतच नाही, तसं तो गेम त्यांना इतका ॲडिक्टेड होतो तो सुटतच नाही आणि नंतर मग त्यांची एक स्पर्धा भरते आणि त्यानंतर त्या स्पर्धेत ते जिंकतात. असा तो पुढे मूवी असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की मुलांना छोटे छोटे रिवॉर्ड द्या. म्हणजे की समजा एक छोटंसं पुस्तक आहे किंवा एखादं चॅप्टर वाचलं तर तुला मी चॉकलेट देईल किंवा मी तुला एखादं छोटं टॉयज देईल, असं काहीतरी त्यांना सांगून पुस्तक वाचणं किंवा एखादा टॉपिक वाचणं अशी स्ट्रॅटेजी आपण अप्लाय करू शकता. ओके, पुढचा पार्ट, इंटरेस्टिंग बुक. यस, हे सगळ्यात महत्वाचं आहे. समजा तुम्ही एक्साइटमेंट मध्ये येऊन मुलांना भली मोठी मोठी पुस्तकं दिली, ते वाचणार नाही. छोटी छोटी पुस्तके, इंटरेस्टिंग वाटणारी अशी पुस्तकं द्या. आता मी माझंच उदाहरण देते ह्या ठिकाणी. मुळात मला वाचनाची आवड नव्हती किंवा माझ्या घरी असं काही मॉब नव्हतं, पण ज्यावेळेस नंतर काय झालं, म्हणजे मिस्टर बुक्स वगैरे खूप वाचायचे. मग मला थोडंसं शाय फील झालं की अरे आपल्याला तर काहीच नॉलेज नाहीये. मग नंतर माझे मिस्टर बोलले की थांब, तुला बुक्स वाचायचेत ना, पण तू लगेच हे बुक्स वाचू नको. मग त्यांनी काही छोटी छोटी पुस्तकं मला सजेस्ट केली, जे मी वाचली. मग मला ती आवडायला लागली आणि मग नंतर मी हळूहळू वेगवेगळी अवांतर पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आता मुलांसाठी नेमकी कुठली पुस्तके वाचावी हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलं आहे, ते तुम्ही बघू शकतात आणि ती बुक्स जरी तुम्ही रेफर केली तरीही चालतील. ठीक आहे, पुढचं नेक्स्ट, स्टोरी डिस्कशन. यस, समजा तुमच्या मुलांनी काही पुस्तके वाचली, समजा जसं की एखादं कारशी रिलेटेड आहे किंवा कॉमिक्स आहे, एखादी स्टोरी आहे, अशी काही पुस्तके त्यांनी वाचली, तर त्यांना विचारतात की त्या ठिकाणी नेमकं काय झालं. अच्छा असं आहे का, मग तू तिथे असतं तर काय केलं असतं, मग पुढे असं झालं असतं. म्हणजे त्यांना प्रश्न विचारा, म्हणजे त्यांची विचार क्षमता वाढेल आणि त्यांना ते आवडेल की अरे मला असे प्रश्न विचारतायत आणि मला पुस्तकं वाचून ते काहीतरी सांगता येतंय, तर त्यांना ते वेगळं काहीतरी फिलिंग होतं. म्हणजे मुलांशी बोला, त्यांना त्यातून प्रश्न विचारा, तुला काय कळालं, तू काय केलं असतं, ज्यातून मुलांची विचार क्षमता ही वाढते. त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं, स्क्रीन टाइम रिप्लेस. यस, आपण काय करतो या ठिकाणी, पटकन मुलांच्या हातून मोबाईल हिसकवतो. असं करू नका, मुलं ऐकणार नाही. मला सांगा, तुमची एखादी सवय असेल वाईट, ती लगेच जाते का हो? समजा तुम्हाला लवकर उठायचंय, तुम्ही एकदमच 4 वाजता उठणार का? नाही. तर तुम्ही 7ला उठत असाल तर मग तुम्ही हळू प्रयत्न करणार 6:30ला, मग मी 6ला उठेल आता, मग नंतर मी हळूहळू 5ला उठेल, मग नंतर 4ला. एकदम 4ला उठणार का? नाही. मग काय करायचं, मुलांचा हळू स्क्रीन टाइम कमी करायचं. म्हणजे काय करायचं, 30 मिनिटं मुलांना काय करायचं, या ठिकाणी मोबाईल द्यायचा आणि त्यांना सांगायचं 30 मिनिटं मोबाईल बघायचा आणि 10 मिनिटं काय करायचं, या ठिकाणी बुक वाचायचं, असं त्यांना द्यायचं. आणि हळू काय करायचं, हळूहळू तो टाइम कमी करायचा. मग इकडे 20 मिनिटं करायचे, इकडे 15 मिनिटं करायचे, असं हळूहळू इकडे टाइम वाढवायचा, इकडे हळू टाइम कमी करायचं. आणि हळू मुलांना एवढी सवय होईल
की तुम्ही न सांगता ते पुस्तकं वाचायला लागतील. आता जसं की तुम्हाला मी हे सगळे उपाय सांगितले. ॲक्च्युली मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं की मला एक पॅरेंट्स भेटले होते. सो मी त्या मुलीला काही बुक सजेस्ट केले आणि तिला मी सांगितलं की तू हे पुस्तकं वाच. त्यानंतर एक 2 ते 3 दिवसापूर्वीच त्या मुलीचा मला मेसेज होता की तुम्ही सांगितले सगळी पुस्तके मी वाचली, आता मला पुढची पुस्तकं सांगा, मी कुठली पुस्तके वाचावी. ज्यावेळेस तिचे पालक भेटले त्यावेळेस तिच्या पालकांनी सांगितलं होतं पुस्तकं वाचणे हाच प्रकार माझ्या मुलीला माहित नाही. त्या मुलीचा मला मेसेज येतो की हे सगळे पुस्तक वाचले, आता मला नवीन पुस्तकं सजेस्ट करा, मी कुठली पुस्तकं वाचू. म्हणजेच की या ठिकाणी तुम्ही हे सगळे सोल्युशन, हे सगळे उपाय जर अप्लाय केले तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये देखील हा बदल होईल. कारण की हा एक्सपेरिमेंट मी केला आहे आणि त्याचा रिझल्टही आला आहे. एक लक्षात घ्या मुलांनो, एक लक्षात घ्या पालकांनो, पुस्तकं आणि मोबाईल वाईट आहे का? मी असं म्हणत नाही. मोबाईल आपल्याला नक्कीच माहिती देते, पण पुस्तके माहिती देतात, ज्ञान देतात, तसेच आपल्याला विचार करायला सुद्धा लावतात. म्हणजे आपली विचार क्षमता सुद्धा वाढवतात. मग आता तुम्हीच विचार करा की आपल्या मुलांना आपण मोबाईल द्यावा का पुस्तक द्यावा? काय दिलं पाहिजे आणि आपण कुठले उपाय केले पाहिजे? जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण आपण असे वेगवेगळे स्टडी टिप्स, त्यानंतर पॅरेंटिंग रिलेटेड असे वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच.